नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत, जर माझे वय 35 वर्ष आहे तर मला योग्य जीवन विमा कसा निवडायचा आहे. ओके, किंवा जीवन विमा निवडताना मला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून माझं कुटुंब, मी आणि पुढची इन्कम सुरक्षित होईल. ओके, आता 35 वर्ष वय म्हटल्यावर त्यावेळेस लग्न झालेलं असतं, होऊ शकतं एखादं लहान मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, आपल्या कुटुंबात असू शकता आणि नुकतीच आपल्याला जबाबदारी आलेली असते. ओके, अशा वेळेस आपल्यावर असू शकतं काही कर्ज आहे किंवा भविष्यातला खर्च, जसं की मुलांचं आरोग्य असतं, त्यांचं शिक्षण असतं किंवा इतर गोष्टी. मग अशा वेळेस तुम्हाला एक योग्य विमा निवडणे आणि त्यातून इन्कम आणि त्यातून प्लस सुरक्षा, तुमचीच नाही तर कुटुंबाची सुद्धा आर्थिक सुरक्षा फिक्स करणं गरजेचं असतं. त्यासाठी हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील. आणि नाही जरी समजल्या तरी या ठिकाणी माझा मोबाईल नंबरवर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता. ओके, डिस्क्लोजर एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ दिलेला आहे आणि तुम्ही पण स्वतःची जबाबदारी घेऊन या व्हिडिओवर रिसर्च करून माहिती घेऊनच इन्व्हेस्ट करा. आता जीवन विमा सर्वात पहिले तुम्हाला वाटत असेल की नवीनच काय निघलं, हा गरजेचा काय आहे का, किंवा लाईफ इन्शुरन्स घ्यायचाच का बरं. याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परंतु एक थोडक्यात सांगायचं काय की जर तुम्हाला कुटुंबाचं तुमच्या आर्थिक संरक्षण करायचंय, तुमची इन केस अकस्मात मृत्यू होती, डेथ होती, तर मग त्यावेळेस तुम्ही हे घेऊ शकता. बरं, आता या दोन्ही पण नाही होते, म्हणजे मोस्ट ऑफ टाइम या दोन्ही गोष्टी होत नाही म्हणजे कसं, एखादा जर गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याच्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण ऑलरेडी त्याला चांगला पगार असल्यामुळे तो करू शकतो. दुसरी गोष्ट, अकस्मात मृत्यूची भरपाई, हा हे त्याच्यासोबत होऊ शकतं, परंतु सगळ्यासोबतच होईल असं नाहीये. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तो नक्की करू शकतो. नक्की म्हणजे काय की आता जर एखादा व्यक्ती 12 लाखाच्या वरती त्याचा इन्कम जात आहे आणि त्या ठिकाणी त्याला कर द्यावा लागत आहे, तर मग त्याला ही कर सवलत दरवर्षी मिळू शकते फक्त जीवन विम्यामुळे. म्हणजे तो जिथे जेवढे पैसे, फॉर एक्झाम्पल जर 1.5 लाख रुपये सरकारला देत असेल तर 1.5 लाख रुपये विम्यात अटकवल्याने त्याला नक्कीच त्याची सवलत मिळणार आहे. त्याच्यानंतर दीर्घकालीन गुंतवणूक आणि बचत, जे गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यांना ट्रेडिंग करणं अलाउड नाहीये, म्हणजे काय इंट्राडे मध्ये किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करणं अलाउड नाहीये. मग याच्यामुळे काय होतंय की त्यांना दीर्घकालीन गुंतवणूकच करावी लागते. मग याच्यासाठी पण ते उत्तम आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रायव्हेट असू द्या किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असू द्या, याच्यातले चारीची चारी तुमच्यासाठी अप्लिकेबल होता. ओके, जर तुम्हाला एक चांगला कॉर्पस, एक मोठी अमाऊंट तयार करायची असेल तर. तुम्हाला जर अडचण असेल तर या ठिकाणी माझा नंबर आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा, एक सुरक्षित गुंतवणूक करूया. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या टॉपिककडे आता जाऊया. 35व्या वर्षी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी असतात काही, की ज्याच्यामध्ये आपलं उत्पन्न स्थिर असतं. म्हणजे तुम्हाला जॉब लागलेली असते, 28व्या 30व्या वर्षी लग्न झालेलं असतं, 31व्या वर्षी झालेलं असतं आणि घरात जर दोघं कमावते असतील तर उत्पन्न स्थिर असतं, नसेल तरी एक फिक्स इन्कम तुमचा तोपर्यंत सुरू झालेला असतो. त्याच्यानंतर मुलांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. या कंडिशन मध्ये आपण स्वतः पण चांगले असतो आणि आपलं कुटुंब पण योग्य असतं. ओके, म्हणजे जास्त आजार आहे किंवा खूप घरचे पण, आई वडील पण खूप जास्त म्हातारे नसतात की त्यांना कंटिन्युअसली मेडिकल करावं लागेल, दवाखान्यात जावं लागेल. ओके, आणि अशा वेळेस काय होतं की जर तुम्ही विमा काढत असाल तर यावेळेस तुम्हाला विम्याचा हप्ता कमी पण ठेवता येतो सगळ्या जबाबदाऱ्या बघून. आणि तुमची जर गुंतवणूक किंवा तुमची सेव्हिंग चांगली होत असेल तर जास्त पण ठेवता येतो, जेणेकरून तुमचा येणारा पुढचा रिटर्न वाढला पाहिजे. ओके, आता यामध्ये विमा म्हणजे काय आतापर्यंत आपण बघितलं, परंतु नेमका मला कुठला विमा घ्यायचा हे पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी विम्याचे 4 मुख्य प्रकार सांगतोय तुम्हाला. हा, छोटे मोठे भरपूर, तुम्ही गाडीचा इन्शुरन्स काढता, तुम्ही कारचा इन्शुरन्स काढता, घराचा पण होम लोन घेतलं तर त्यावेळेस इन्शुरन्स असतो, ते सोडून पण स्वतःसाठी काय आहे की नाही. मग त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे टर्म प्लॅन. टर्म प्लॅन मध्ये काय असतं थोडक्यात सांगतो, की तुम्ही पैसे भरायचे, इन केस तुमची जर डेथ होती तर त्यावेळेस तुमच्या कुटुंबाला ते पैसे देण्यात येत आहे. ओके, याला म्हणतात टर्म प्लॅन. या ठिकाणी तुमचा हप्ता कमी पडतो, परंतु याच्यात संरक्षण म्हणजे जी अमाऊंट असते, सम अश्युर्ड असते, ती खूप मोठी असते. एन्डॉनमेंट प्लॅन, याच्यामध्ये तुमचा इन्शुरन्स पण होतो
बघा इथे जो तुम्हाला आहे ना तो इन्शुरन्स पण होतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पण होते. ओके. आता काही काही जणांना या ठिकाणी जी एन्डॉवमेंट प्लॅन आहे त्याच्यामध्ये फिक्स इन्कम एक चांगल्या पद्धतीचा घेण्यासारखा उत्तम असतो. ओके. त्याच्यानंतर आहे विमा प्लॅन. विमा प्लॅन मध्ये काय असतं की या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स पण मिळतो, प्लस लोक म्हणतात की मला इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये करायची किंवा SIP थ्रू करायची, तर मग त्यावेळेस युलिप मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून विमा प्लस शेअर बाजार दोघांचे फायदे घेऊ शकता, प्लस कर सवलत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि लाईफ टाईम प्लॅन म्हणजे संपूर्ण आयुष्यासाठी आपल्याकडे एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आयुष्यासाठी 90,000 रुपये मिळतील 100 वर्षापर्यंत. 100 वर्षाचा त्याचा टोटल टाइम पिरियड आहे. तर मग अशा प्रकारची एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लाईफ टाईम इन्कम सुरू असतो. ओके. तर हे 4 प्रकार आहे. आता 4 प्रकार मधला तुम्हाला कुठला पाहिजे हे कशावर डिपेंड करतं? हे तुमच्या इन्कमवर डिपेंड करतं फर्स्ट ऑफ ऑल. नंतर तुमची फॅमिली कंडिशनवर डिपेंड करतं आणि तुम्हाला काही आजार आहे का किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट रिस्क कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर हे सगळं डिपेंड करतं. आता तुम्हाला जर माहिती नसेल किंवा समजत नसेल मी नेमका कुठला घ्यायला पाहिजे, तर या ठिकाणी नंबर आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता. आम्ही तुमचं योग्य मार्गदर्शन करू आणि तुम्हाला तो विमा काढून सुद्धा देऊ. ओके. आता योग्य निवड कशी करायची? तर कुटुंबावर कर्ज किती आहे, कुटुंबावर आर्थिक डिपेंडन्सी किती आहे, उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे, भविष्यातील उद्दिष्ट काय तुमचं, असं राहतं ना. आता मला मुलगी झाली तर लोक काय करतात, मुलीसाठी दरवर्षी एक एक 10 ग्रॅम, 1 तोळा, 1 तोळा, 5 ग्रॅम अशा प्रकारे सोनं घेत चालतं की मुलीच्या लग्नापर्यंत ते सोनं चांगल्या प्रकारे वाढेल आणि आपण मुलीच्या लग्नात ते सोनं काम येईल, किंवा तिच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना वगैरे अशा भरपूर योजना काढत असतात. ओके. मग त्यावेळेस तुमचं काय उद्दिष्ट आहे भविष्यातलं? काही लोकांचं याच्यापेक्षा अतिशय उत्तम असू शकतं. फॉर एक्झाम्पल फॉरेन ट्रिप करायची मला, किंवा जग फिरायचं आहे, किंवा मला मोठं घर पाहिजे, किंवा मुलाच्या शिक्षणाचा काहीच लोड नाही पाहिजे. अशा प्रकारे भरपूर गोष्टी असतात त्या आपण योग्य गुंतवणुकीद्वारे आपण त्या पार पाडू शकतो. तर मग या सगळ्या गोष्टी तिथे इझिली तुम्हाला अचिवेबल होणार आहे. आता किती घ्यायचा हा पण एक प्रश्न आहे. तर तुमच्या विम्याची रक्कम आहे ना ती तुमच्या उत्पन्नाच्या 10 ते 15 पट पाहिजे. म्हणजे समजा तुमचं वार्षिक उत्पन्न आहे 7 लाख रुपये, तर तुमची 10 पट झाली 70 लाख रुपये. ओके. आणि 15 पट झाली 1.05 कोटी. तर या प्रमाणात तुम्ही तुमचा विमा घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात अडचण येणार नाही. आणि सोबतच तुमची EMI तुम्ही देऊ शकता का? काय होतं, बऱ्याच वेळेस आपण विचार करतो 7 लाख वार्षिक उत्पन्न आहे, मग मी नाही का 70 लाखाच्या हिशोबाने माझा विमा घेतो, परंतु त्याचे जे हप्ते असतात किंवा EMI म्हणा खूप जास्त जातं. मग त्यावेळेस अडचण काय येते की आपण तेवढे बिअर करू शकत नाही. मग आपल्या याच्यात तडजोड करता येते. कमी किमतीत आपण बचत प्लस विम्याचं संरक्षण घेऊ शकतो. आता अशा प्रकारे हे विमा कसा घ्यायचा, तुमच्या वयानुरूप कसा घ्यायचा, किंवा घेताना काय काय काळजी घ्यायची हे मी सांगितलेले आहे. हे बघा, आता सगळ्यात महत्वाचं हे सगळं समजलं असं समजूया. नसेल समजलं आतापर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईन. योग्य कंपनी निवडावी लागते. योग्य कंपनी निवडताना कंपनीचा सेटलमेंट क्लेम रेशो बघावा लागतो. आता सेटलमेंट क्लेम रेशो म्हणजे काय की इन केस तुमचा मृत्यू होतोय, तर तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला माहिती नाही ना कुटुंबाला मिळणार की नाही, मग ते मृत्यू आधी माहिती करून घ्यायचं. तर त्याच्यासाठी ही टर्म आहे क्लेम सेटलमेंट रेशो. म्हणजे किती लोकांना ते क्लेम देत आहे, किती टक्केवारीत देत आहे हे तुम्हाला बघायचं असतं. त्याच्यानंतर प्रीमियमची अमाऊंट किती आहे आणि त्याच्यावर रिस्क कव्हर किती आहे हे पण सगळं. तुम्हाला योग्य आर्थिक सल्लागार निवडणं गरजेचं आहे, जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. तुम्ही मला सुद्धा कॉल करू शकता, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. ऑफलाईन सेवा, रायडर्स, अपघाती गंभीर आजार, आता हे ज्या गोष्टी आहे ना, समजा काय होतं की मृत्यू होत नाही, अपघात होतो, अपघातात काय होतं एखादा हात पाय किंवा डिसेबिलिटी ती काम करू शकत नाही, तर अशा वेळेस हे रायडर तुम्हाला खूप मदत करतात आणि एक अमाऊंट बल्कमध्ये तुम्हाला देतात, जेणेकरून तुमचं पुढचं वित्तीय काम थांबलं पाहिजे नाही. यानंतर टोटल जो व्हिडिओ आहे त्याचा निकष काय आहे, त्याचं कन्क्लुजन काय आहे,
की त्याचं कन्क्लुजन सरळ सरळ असं आहे की तुमचं जर वय कमी असेल तर तुम्ही विमा लवकरात लवकर घ्या. लवकर घेण्यासाठी योग्य विमा निवडण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता, कारण की याच्यामुळे प्रीमियम कमी येणार आहे आणि तुमच्यावरचा जो लोड आहे तो पण कमी राहणार आहे. तुम्हाला जर टर्म प्लॅन पाहिजे असेल किंवा अतिरिक्त माहिती पाहिजे असेल, रायडर्स पाहिजे असेल, तर हा पण एक उत्तम पर्याय होऊ शकतो. परंतु याच्यात याचे पैसे वापस मिळत नाही आणि गुंतवणूक होत नाही. ते पैसे दिले तुम्ही, तुम्हाला काही नाही झालं वर्षभर, तर ते पैसे तुम्हाला वापस मिळणार नाही. असं तुम्ही 10 काय 50 वर्ष करा, पैसे वापस मिळत नाही. मोस्ट ऑफ टर्म प्लॅन तसेच असतात. नंतर तुम्ही जर एखादा घेतला आहे, गुंतवणुकीचा घेतला आहे, लॉंग टर्म साठी घेतला आहे, तर त्याचे हप्ते कधीही चुकवू नका. तुम्ही हप्ते चुकवल्यामुळे येणाऱ्या तुमच्या पैशावर इफेक्ट होतो. त्याच्यानंतर रेग्युलरली चेक करायचे हप्ते कधी जात आहे, आपण सगळे भरलेले नाही का आहे का, आपली अमाऊंट वाढते का, या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. आणि जो विश्वासार्ह सल्लागार आहे त्याची नक्की मदत घ्या. मला सुद्धा कॉल करू शकता आणि मला कॉल केल्यानंतर आम्ही एकदम समोरच्याला व्यवस्थित समजून सांगतो, घरी भेट देतो, आमचे प्रतिनिधी येतात. समजून सांगितल्यानंतर तुम्ही जर तयार असेल तर त्याच कंडिशनला तुमची पॉलिसी काढल्या जाते आणि मदत केल्या जाते. बळच कुणाच्या खिशातून पैसे काढल्या जात नाही. ओके, तर अशा प्रकारे हा प्लॅन होता. अशा प्रकारे तुमचा 35 वर्षाचा, जर तुमचं वय 35 वर्ष असेल तर तुम्ही कशा प्रकारे तुमचं टर्म प्लॅन म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा येणाऱ्या पुढील आर्थिक भविष्यासाठी तयारी करू शकता, याची ही माहिती होती. माहिती आवडली असल्यास नक्कीच एक लाईक करा. धन्यवाद.